90 डिग्री पायऱ्या असणाऱ्या डेंजरस किल्ला म्हणजे गोरखगड. गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे नाव ठेवण्यात आले. मित्रांनो आम्हाला काय भेटलंय बघा, साप. हे साप. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही आलो इथं टिटवाला मंदिर आहे. इथं सगळे दरवाजे पण बंद आहेत. तर आता आम्ही चाललोय गोरखगडला ट्रेकसाठी. तर आता पहिले तर आता टिटवाला आलो होतो तर दर्शन करून जाऊ, पण आता लॉक आहे. आम्ही आलो खूप लवकर आलो. तर आता वाजले आहेत 4:15 झाल्यात. घरातून आम्ही 2:15ला निघालो होतो. तर आता मी आणि करण आहे. तर ट्रेकचा प्लॅन असा झाला का काल माझ्या भावाने फोन केला होता खोपोलीवरून. तर तो तिकडून येणार होता ना. मला त्याने फोन केला कालच, म्हणजे 11 11:30च्या टायमाला. तर तो मला ट्रेकला येतो आहे का. तर झाला प्लॅन असाच हो केला. आणि याला मी लगेच कॉल केला करणला. तर तो बोलला हा चालेल जाऊ बोलतं. तर प्लॅन तर झालेला. आता फक्त जायचं आपल्याला मुरबाड मसा. तर चला जाऊ. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहोत आय लव मसा. इथे पोचलो मशाला, पोचलेला मशाच्या नाक्यावर. तर आता भाऊ येतोय माझा खोपोलीवरून. आता तो पण इकडून ना. आता आम्ही इकडून आलो. आम्ही आलो कल्याण मुरबाड रोडने आलो आणि आता थांबलो इथंच नाक्यावर. तर आता तो आल्यावर आता पुढचा प्रवास चालू करू परत. तर आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आता इथं महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे. तर चांगलं दर्शन झालेलं आहे ट्रेकिंगच्या अगोदरच. तर आता ट्रेकिंग पण आपली चांगलीच होणार आहे. तर चला. काकांनी घेतल्या ना आता पार्किंगचा पैसे. तर मित्रांनो आता तिथं गेट आहे आणि आता आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे इथं. आणि ते काका पार्किंगचे पैसे घेतात. 100 रुपये पार्किंग 4 व्हीलर. तर मित्रांनो आता जर तुम्हाला वॉशरूम पाहिजे असेल तर लेफ्ट साईडला वॉशरूम पण आहेत त्या तिकडं. आणि मी कमानीत आहे. तर आता चला ट्रेकिंगला. आता पूर्ण आपण तयार रेडी झालो आहोत, शूज वगैरे घालून. तर आता ट्रेकिंग चालू करू 5 मिनिटातच. कमानी पूर्ण. तर पार्किंगची सोय आहे इकडे सगळी पूर्ण. ही पूर्ण पार्किंगची एरिया आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला इथे चढताच आहे ना, तुम्हाला मंदिर दिसणार आहे पुढे समोर. तर आता दरवाजा लावला, आताच पूजा चालू आहे. तर इथं ट्रेक इथून चालू होणार. तर चला जाऊ. तर मित्रांनो आता ट्रेकिंग चालू झाली आणि पहिलीच लागलेली पण होती. दम तर लागलाय खूप. पायवाटेनेच आहे रस्ता. काकण झालंय काकण. ट्रेक चालू होण्याच्या आधी दम लागला. त्यावरून डायलॉग आठवला, दादा तू मर. तर आता पायवाटेनेच रस्ता चालू आहे. दम लागला त्याच्यामुळे बोलता नाही. अजून ट्रेक झाला नाही पूर्ण तरी चालू झालेला आहे. जस्ट आम्हाला दम लागलेला आहे. हात पण टेकायला लागले आता. आता पुढे जाऊन थोडासा ब्रेक घेऊ. किती पुढं गेलेत. आता रस्ता सांगायची काही गरज नाही, कारण की पूर्ण रस्ता आहे ती पायवाटच आहे. तर तुम्ही आले ना तर तुम्हाला दिसून येईल. दम लागला. जेव्हा पायवाट पूर्णपणे पायवाटच आहे आणि खाली पण पूर्ण पायवाटच दिसून येते. हात पण कापायला लागले. आता सरळ रस्ता आलाय. चढाव संपन्न झालेला आहे सध्या तरी. किती वेळ लागतो काय माहित. 1 वर्षानंतर ट्रेकिंग आहे.
गेल्या वर्षी 7 जूनला रायगडावर गेलो होतो फक्त राज्याभिषेक सोहळ्याला. तर आत्ता 1 वर्षानंतर ना ट्रेक इझी तर नाही, खालून पण स्टार्ट झालं तेव्हापासून आणि वरती पण, कारण की वरती स्टेअर्स म्हणजे पायऱ्या आहेत ना त्या 90 डिग्री असे बोलतात. तरी पण आपण वरती जाऊन बघू कशा आहेत. पावसाळून काय आता एकत्रच जायचं आहे ना. हे 4 जण गेले आहेत ना, आम्ही 3 जण मागे आहोत. तर आता चालू आहे स्लो 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 चालू आहे. आम्ही गेलेले आहेत बघा गोरखगडाकडे. तर आता सरळच रस्ता आहे आणि आपलं टार्गेट दिसत आहे वरती. टार्गेट दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो बघा आपलं टार्गेट वरती जायचं. गोरखगड हे 2135 फूट उंची असलेले गड आहे. गोरखगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली गेली होती असे मानले जाते. मित्रांनो तिथं गडावरती जाण्या अगोदर इथे व्ह्यूचा आनंद घेऊ, कारण की व्ह्यू बघा, व्ह्यू फक्त काय गारगार राहावं लागते. एकच नंबर. आणि काही क्राऊड बघा इथे, तेव्हा क्राऊड आहे. काल परिसर हा निसर्ग संपन्न दऱ्या आणि शिखरे यांचा आनंद या किल्ल्यावर अनुभवता येतो. गडाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आपल्याला खूप जागी झाडांवर मार्किंग म्हणून गडाचे नाव दिसून येते. बघा दादा चढलेला आहे, पोचलेला आहे तो बघा. आत करतोय सगळ्यात मागा असताना आता पुढे गेलाय. तर मित्रांनो आता आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत. दाखवतो. हे बघा. हे बघा आपल्याला तिथे जायचं आहे. पायऱ्या बघायला कशा असतील. ब्लॉग कंटिन्यू राहणार भाई. गडावर कातलात कोरलेल्या सुबक पायऱ्या या 90 डिग्रीच्या अँगलमधून दिसून येतात. तर त्या पायऱ्या चढून आम्ही पुढे प्रवास चालू केला. तर मित्रांनो कसं आहे ना, वरती आवाज खूप जास्त आहे त्याच्यामुळे तोल जातोय, बाकी काय नाही. आणि पायऱ्यांचा एवढा काय नाही, चढता येतात. फक्त पावसाळचे आहे ना ते स्लिपरी होतात, त्याच्यामुळं जमणार. मित्रांनो बघा उतरायचं असेल ना तर असं उतरायचं. हातांचा सहारा घेत भाई चढतं भाई. खूप आनंदी आहेत, कारण की 1 इयर नंतर आम्हाला ट्रेकिंगचा आनंद भेटलेला आहे. दरवाज्यातून आम्ही एंट्री केलेली आहे आता. हा दरवाजा. तर आम्ही इथं फोटो काढायला थांबलो नाही, कारण की खूप गर्दी आहे, खालून माणसं येतात. तर मित्रांनो या साईडला ना पाण्याचं टाक आहे, ते आपण नंतर कवर करू. तर आता पहिले आपण वरती जाऊ. एक आहेत हाड पायऱ्या, तो कसं चढतो बघा. काय का रस्ता नेमकी. तर मित्रांनो या पायऱ्या हाड तर नाही एवढ्या, फक्त उतरता वेळेस जरा मेहनत घ्यावी लागेल, हातांचा सहारा घेतला पाहिजे. तर आता फक्त आपल्याला आता परत तशाच पायऱ्या आहेत वाटतं. हे बघा खोदलेली शिल्पे, पाण्याची टाकी, विहीर, शिलालेख, भुयारी जिने अशा खूप काही गोष्टी आपल्याला किल्ल्यावर बघायला मिळतात. मित्रांनो आता आपल्याला ज्या शिडीची
आपण वाट बघतो त्यासाठी जवळ आता पोचलोत आपण. तरी बघा भाई हाडेच नाहीये. हे बघा गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. ते चढण्यासाठी ना खाची पण दिले आहेत, म्हणजे तुम्हाला दाखवतो. माती ते धरण्यासाठी इथे असे खाचे दिलेले आहेत. हे बघा असे, ते तुम्ही पकडून वरती चढू शकता. वन हँड चढलोय. एकदम पाणी आहे काय बोटा हा रेपलिंगच बोलतात ना. तरी तर लावलेलं आहे रॅपलिंग. झिरवण काय असं का म्हणतात असला व्यू दिसला असता. नाही शपथ. हे बघ इथं लय आड आहे. काय विवेत असं असं बरोबर बघा डायरेक्ट 90 डिग्री स्टेअर्स. आता आपण वरती चाललोय. वरती पोहोचले सर्वजण, फक्त आम्ही दोघंच बाकी आहेत, कारण की आम्हाला फोटो काढायचे होते. मग आम्हाला फोटो काढायला मिळाले नाही. त्यांचे फोटो काढून दमलो, म्हणून आम्ही मागे राहिलो का आम्हाला फोटो काढायचे होते म्हणून. तर आता संपल्या, स्टेअर तरी संपलेच असतील बहुतेक. तर तरी बघू वरती. आता आपण पोहोचलेलो आहोत टॉपला. हे बघा ते तुम्हाला झेंडे दिसत असं. लास्ट तर मंदिर दिसलेलं आहे आपल्याला. आतमध्ये शिवलिंग आहे. हे किती कचरा फेकला बघा. कोणी पण पर्यटन येत असेल तर त्यांनी कचरा टाकू नका, कचरा परत न्या. महादेवाचे मंदिर. माउंटेन कॉफी. खाली पण उचल लास्टला टाइम लॅप्स लावले. तर मित्रांनो आता वरती चढता असे हाल झालेत ना. हाल म्हणजे चढायचे पायांचे हाल. हे बघा मच्छर बघा कसं चावलं, लाल लाल डाग येतो. खूप फुल ट्रॅक घालून या, नाहीतर येऊ नका. जय श्रीराम. जय हिंद. चरायला लागलाय चरायला. कॉफी मेकिंग टाइम लॅप्स लावलेला आहे तिथं. ट्रेकर. तर मित्रांनो आता मका बुजत लावला. ते दुसरा ग्रुप आलेत ना, त्यांचं रेपलिंगचं पण काम चालू आहे. इथून रेपलिंग करून ते खाली जाणार आहेत. आपण तिथं आपलं तिथं राहायला जागा आहे ना, गुफा टाईप तिथे तुम्हाला दाखवतो मी. तर चला खाली उतरायची तयारी करू. आता आम्ही निघालोत परतीच्या प्रवासाला. आता बघू किती टाईम लागतो खाली उतरायला. तर आता निघालोय, पुढं गेलेले आहेत. तर आता चढलो तर सही. आता आम्ही उतरायला खूप त्रास होणार आहे, कारण की आता स्टेअर्स आहेत त्या पूर्ण 90 डिग्री आहेत ना, त्याच्यामुळं टाईम पण लागेल आणि खूप हार्ड आहे. आणि पब्लिक पण येते पुढून बघा तिकडून. या पद्धतीने उतरा, सीडी उतरतो त्या पद्धतीने इझी पडेल. पहिला पाडा होता तो मोठा रिक्सवाला, तो आम्ही पार केलेला आहे. हे बघा अजून वरती आहेत प्रतीक दाय अजून, तो पण येतो. आता आपल्याला शिडी उतरायची फक्त. शिडीच्या सरळ सरळ गेले ते इकडे बघू आपण काय आहे. पायवाट दिलेलं आहे इकडं, एकदा आपण जाऊन बघू काय आहे इकडं.
इकडे पाण्याची कुंड आहे. निघालो खाली उतरायला. या साईडला गेलो होतो फोटो काढायला. तिकडे मस्त फोटो आलेत. आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला फोटो अपलोड होतील, तर लवकरात लवकर बघा. इंस्टाग्रामची ID डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर चला आता जाऊ पुढे पुढे पुढे. खूप आनंद झाला आज, कारण की 1 वर्षानंतर ट्रेक करतोय आणि व्लॉग पण ट्रेकिंगचा, तर खूप आनंद होतोय. तर आता बघू उतरतारलीस किती फाटते, म्हणजे किती आता त्रास होतो उतरायला. आणि पाणी बघा स्वच्छ आहे. सकाळी वाटत नव्हतं स्वच्छ, पण आता ऊन पडलं त्याच्यामुळे स्वच्छ पाणी दिसतं. फक्त ते शेवाल आले त्याच्यामुळे थोडासा खराब दिसतोय, बाकी पाणी चांगलं आहे. तर चला व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू. मित्रांनो वरती रेपलिंग लावली होती ना ते दोरी, तर ती आता इथं खाली इथं सोडलेली आहे. तुम्हाला बोलत होते गुफेजवळ. तर इथं बसण्याचा आराम करण्याची जागा आहे इथे. आता आम्ही उतरणार आहेत बघा. 90 डिग्री स्टेअर्स. काल ते आमचा व्हिडिओ पण काढतो एक जण. हाड तर आहे. आता बघू इथं उतरायला बघतो जागा. तर मित्रांनो आता आमचा फोटोशूट झालेला आहे. इथं मेन फोटो काढायचे होते आम्हाला दरवाजाच्या जवळ, तर तिथे आता व्हिडिओ पण काढले, फोटो पण काढले. आता हे पूर्ण आपल्या इंस्टाग्रामवर पडणार आहे, तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि इथं बघा तुम्हाला दिसत असेल कुठे पायऱ्यांचा प्रवास संपलेला आहे. आता हा प्रवास चालू आहे. ट्रेक. चला 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 चला. काय परिस्थिती आले काठी घेऊन. माझे पाय कापतात पाय ठेवल्यावर. वेट कमी करता असेल हा मॅगी पण रेडी झालेलं आहे. कुक पण ते व्यवस्थित आमचा कुक आहे. आता आम्ही निघालो, नाश्ता केलेला आहे मॅगी. आणि तिथं काय कचरा आम्ही काही ठेवला नाही, पूर्ण साफसफाई केली. आमचा कचरा आम्ही घेऊन चाललो आहे ते बघा त्याच्या हातात आहे. आणि बाकी ट्रेक तर जाम खूपच चांगला झालेला आहे. तर आता आम्ही खाली उतरत आहोत. फुल ट्रेक तर कंप्लीट झालेला आहे इथून इथपर्यंत. आता फक्त सरळ पृष्ठभाग आणि थोडंसं उतरण चढाव उतर चालू आहे बस. बाकी खाली गेल्या बघू, नाश्ता करू, नाहीतर वे टू होम. लेट्स गो. तर मित्रांनो मेहनत एवढी घेतो आहे, आपल्याला 1000 सबस्क्रायबर करायचे आहेत, तर लवकरात लवकर सबस्क्राईब पण करा. अजून असे व्लॉग येत राहतील. मी पण मोटिवेट होईन, तुम्ही पण मोटिवेट व्हा, तुम्ही पण या. तर चला ब्लॉग कंटिन्यू ठेवतो. आता बघू खाली उतरले तुम्हाला दाखवतो, आणि मध्ये काय असलं तर ते पण दाखवतो. लेट्स गो. मित्रांनो आम्हाला काय भेटलंय बघा, साप. ए साप, साप पळाला. हे साप बघायचा आहे का? साप बघायला भेटला, काहीतरी बघायला भेटला. त्या बॅनरवरून काहीतरी बघायला भेटला. कुठं? इकडे इथं नाही आलो आपण. लोक वर चालले तर इथून आलं. पहिलीतल्या टायनी वर गेली ती इथूनच ना, भटकन भटकन ती चालू. हा इथूनच हे बघितलेलं मी. बरोबर चाललोय आपण खाली उतरायच्या रस्त्याला. ते साप पण दिसला, किती भारी वाटतं माहिती सापाला बघून. नाही नेडा होता वाटतं आमच्या भाषेत. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा, कोणता साप होता तो? त्यांना दिसला भाई. तर मित्रांनो आता आपण वरून
10:30 वाजता निघालेलो. तर आता वाजलं 1:15. तर ब्लॉग इथंच कंप्लीट होतो आणि आम्ही आलो पण आहे कामाने जाऊन. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामची ID डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन आपल्या पोस्ट बघा. चला.